वसई विरार महापालिकेत चौकशीचा केवळ फार्स. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल. वसई विरार महानगरपालिकेच्या महासभेत 20 मार्च रोजी प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी निलंबित अधिकाऱ्यांच्या चौकशीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरला. गेल्या 10 ते 12 वर्षांच्या कालावधीत महापालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काहींना रंगेहात पकडले तर काही अधिकारी आजही न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत किंवा तुरुंगात आहेत. मात्र या सर्व गंभीर प्रकरणात नेमकी काय चौकशी झाली आणि त्याचा निष्कर्ष काय निघाला याचा कोणताही ठोस तपशील ना लोकप्रतिनिधींना मिळतो ना सामान्य जनतेला, असा थेट आरोप मनोज पाटील यांनी केला आहे. मनोज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरताना सांगितले की विविध दोषारोप असलेल्या आणि विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 10हून अधिक प्रभारी सहाय्यक आयुक्तांना आस्थापना विभागाने पुन्हा सेवेत घेतले आहे. ज्या गंभीर कारणांसाठी या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले होते त्याच पदांवर त्यांची पुन्हा वर्णी लागल्याने प्रशासनाचा हा कारभार म्हणजे स्वतःच्याच आदेशांची पायमल्ली करणारा ठरत आहे. लाचखोरी प्रकरणात 24 तासांहून अधिक कारागृहात राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न करता त्यांना पुन्हा महत्त्वाच्या खुर्च्यांवर बसवणे हे संशयास्पद असून यामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. चौकशीच्या नावाखाली पालिकेचे लाखो रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात यातून काय साध्य होते असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गेल्या दशकभरातील सर्व विभागीय चौकशांचा अहवाल आणि त्यातील दोषींवर झालेली कारवाई यांची संपूर्ण माहिती येत्या 15 दिवसात किंवा पुढील महासभेत सदस्यांना सादर करावी अशी आग्रही मागणी मनोज पाटील यांनी केली आहे. यावर महापौरांनी चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना घरी बसवून पगार देण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घ्यावे, मात्र दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मात्र प्रशासनाच्या या धोरणामुळे वसई विरारमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.